पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. मेंडेलियन जेनेटिक्स आणि पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये नेमका डिफरन्स काय आहे? मेंडेलियन जेनेटिक्स काय सांगतं? 2 जीन्स कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. एक जीन डॉमिनंट असतो, दुसरा जीन रेसेसिव्ह असतो. परंतु पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये असंच घडेल असं नाही. जसं मेंडेलियन जेनेटिक्स आपल्याला काय सांगतं? प्युअर टॉल पी प्लांट इज क्रॉस्ड विथ प्युअर डॉर्फ पी प्लांट इन F1 generation. All plants are tall, while in F2 generation tall and dwarf obtained in ratio of 3:1. पण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स आपल्याला असं सांगत नाही. त्यामध्ये वेगवेगळ्या इंटरॅक्शन होऊ शकतात. त्याचेच काही एक्झाम्पल आपण इथं स्टडी करणार आहोत. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील, प्लिओट्रॉपी आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय? यू नो, इट इज एक्सेप्शन ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्सचं हे एक एक्सेप्शन आहे. काय आहे स्टेटमेंट याचं? व्हेन 2 प्युअर प्लांट्स आर क्रॉस्ड, 2 प्युअर इंडिव्हिज्युअल्स आर क्रॉस्ड, कॅरेक्टर विच appear in F1 show intermediate form. मधलीच एक कॅरेक्टर F1 मध्ये मिळते, म्हणून आपण म्हणतो इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स चा F2 जनरेशन मध्ये फिनोटिपिक रेशो मिळतो 1:2:1. जीनोटिपिक रेशो मिळतो 1:2:1. So both phenotypic and genotypic ratios are same. Examples याचे आहेत. फ्लावर कलर इन स्नॅपड्रॅगन. अँटीरिनमच्या स्पीसीज ज्या आहेत, त्याला डॉग फ्लावर असंही नाव आहे, स्नॅपड्रॅगन असंही नाव आहे. ते इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. मिरॅबिलिस जलाप्पा 4 o'clock प्लांट हे सुद्धा एक्झाम्पल आहे. आणि त्याचबरोबर आंडोलिसियन फॉल कोंबड्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची इंटरॅक्शन पाहायला मिळेल. इथं जर पाहिलं तर रेड फ्लावरच्या, आता 4 o'clock प्लांट मध्ये पाहिलं तर 4 o'clock प्लांट मध्ये प्युअर रेड फ्लावर्ड व्हरायटीचा क्रॉस प्युअर व्हाईट फ्लावर्ड व्हरायटी बरोबर जर केला तर F1 जनरेशन मध्ये सर्व प्लांट पिंक मिळतात. कारण हेअर character is intermediate or incomplete dominance. So intermediate characters are formed. आणि F2 जनरेशन मध्ये रेड, पिंक आणि व्हाईट 1:2:1 या रेशो मध्ये मिळतात. आपण याचा क्रॉस करूया. समजा प्युअर रेड फ्लावर्ड व्हरायटी ऑफ मिरॅबिलिस क्रॉस्ड विथ
pure white flowered variety. These are phenotypes. Capital R, small r, these are genotype. All gametes containing capital R, all gametes containing small r, gametes. आणि हे गॅमेट कंबाईन झाल्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर असे प्लांट मिळतात, परंतु ते कसे आहेत? पिंक. दे आर पिंक फ्लावर्ड. हे कसे आहेत? तर पिंक फ्लावर असलेले आहेत. मग पुन्हा आपण इथं कॅपिटल आर स्मॉल आर इंटू कॅपिटल आर स्मॉल आर यांचं सेल्फिंग केलं तर इथं 2 टाइपचे गॅमेट मिळतात. कॅपिटल आर कंटेनिंग स्मॉल आर कंटेनिंग, capital R containing small r containing. These are gametes. आता हे गॅमेट्स आपण पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घेतले. स्क्वेअर ड्रॉ करायचा. आणि या स्क्वेअर मध्ये हे मांडून घेतले. कॅपिटल आर स्मॉल आर इंटू कॅपिटल कॅपिटल आर स्मॉल आर हे कंबाईन झाले गॅमेट तर कॅपिटल आर हे आणि हे कंबाईन झाले तर कॅपिटल आर स्मॉल आर हे आणि हे कंबाईन झाले तर कॅपिटल आर स्मॉल आर आणि हा गॅमेट झाला तर स्मॉल आर. दीज आर F2 जीनोटाइप्स. हे कसं असणार आहे? रेड. हे कसं असणार आहे? पिंक. हे कसं असणार आहे? पिंक. आणि हे कसं असणार आहे? व्हाईट. मग इथं रेशो काय मिळतो आपल्याला ते पाहूया. रेशो काय मिळतो? फिनोटिपिक रेशो. रेड 1, पिंक 2 and white 1. So ratio will be 1:2, 2:2, 1. Then genotypic ratio. कॅपिटल आर असे किती आहेत? 1. कॅपिटल आर स्मॉल आर 2 and स्मॉल आर 1. So ratio will be 1:2, 2:2, 1. So final conclusion is both phenotypic and genotypic ratios are same. 1:2, 2:2, 1. MCQ विचारला जाईल. काय MCQ विचारणार? व्हॉट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स? जर 2 प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करताना किंवा ऑर्गॅनिझम मध्ये क्रॉस करताना F1 जनरेशन मध्ये इंटरमिडिएट फॉर्म मिळत असेल तर इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणायचं. रेशो फिनोटिपिक आणि जिनोटिपिक सेम कोणकोणत्या क्रॉस मध्ये मिळतो त्यातलं एक एक्झाम्पल हे आहे. which is exception to law of dominance. Incomplete dominance is an exception to law of dominance. आणि असं सेम एक्झाम्पल आहे अंडोलिसियन फॉल. अंडोलिसियन फॉलचं एक्झाम्पल सुद्धा सेम आहे, काही बदल नाही आहे. ब्लॅक
कलरचा इंडिव्हिज्युअल व्हाईट बरोबर क्रॉस केला. कोंबड्यांमध्ये हे एक्झाम्पल आहे. कॅपिटल बी स्मॉल बी हे काय फिनोटाइप, हे काय जीनोटाइप. all gametes containing capital B, all gametes containing small b, these are gametes. Capital B, small b, these are blue colored, so it shows intermediate character. यामध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर मिळालेली आहे F1 मध्ये. पुन्हा याचा आपण सेल्फिंग केलं, कॅपिटल बी स्मॉल बी इंटू कॅपिटल बी स्मॉल बी सेल्फिंग. तर इथं गॅमेट 2 टाइपचे मिळाले, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल बी स्मॉल बी गॅमेट्स. आणि हे गॅमेट्स आपण पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घेतले. तर कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल बी स्मॉल बी काय येईल? कॅपिटल बी कसा येईल? ब्लॅक. कॅपिटल बी स्मॉल बी ब्ल्यू, कॅपिटल बी स्मॉल बी ब्ल्यू, स्मॉल बी व्हाईट. F2. म्हणजे इथं सुद्धा फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो ब्लॅक 1, ब्ल्यू 2 and white 1. So ratio will be 1:2, 2:1. Phenotypic ratio and genotypic ratios are 1:2, 2:1. So this is about incomplete dominance. Then next interaction, codominance. इथं आतापर्यंत आपण 2 जीन 1 कॅरेक्टर कंट्रोल करतात हेही सांगितलेलं आहे, पण 1 जीन डॉमिनंट दुसरा रेसेसिव्ह असंही आपण बोललोय. परंतु इथं मात्र दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होतात F1 जनरेशन मध्ये. when 2 individuals are crossed in F1 generation, both genes show equal expression, then it is called as codominance. आपला AB ब्लड ग्रुप जो आहे ते पण कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर इथं कॅटल कलर्स हे सुद्धा कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. आपण डॉग मध्ये पाहतो, कॅट मध्ये पाहतो, तुम्हाला अनेक कलर पाहायला मिळतील. समजा व्हाईट कलर आहे, त्याच्यावर ब्लॅक पॅचेस आहेत किंवा रेड पॅचेस आहेत किंवा रेड कलर आहे आणि दुसऱ्या कलरचे पॅचेस पाहायला मिळतात. तर इथं आपल्याला तेच तर स्टडी करायचंय. रेड कलरची गाय आपण इथं घेतलेली आहे या क्रॉस मध्ये. जर रेड कलरची गाय आणि व्हाईट कलरचा मेल, म्हणजे रेड आणि व्हाईट अशा 2
कॅटल्स मेल फिमेल मध्ये ब्रीडिंग घडवून आणलं तर F1 जनरेशन मध्ये सर्व इंडिव्हिज्युअल कसे मिळतात बघा. व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावर रेड पॅचेस आहेत. सो बोथ जीन्स गेट इक्वली एक्सप्रेस्ड. आणि F2 जनरेशन म्हणजे त्यांचं सेल्फिंग करून पुढचं जनरेशन मिळवलं तर रेड, रोन आणि व्हाईट तिन्ही टाईपचे इंडिव्हिज्युअल 1:2, 2:1 फिनोटिपिक जिनोटिपिक याप्रमाणे मिळतात. फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो इथं पण सेम आहे. आता आपल्याला यामध्ये क्रॉस करणं शक्य आहे. पहा, कॅटल कलर, रेड कलर्ड इंडिव्हिज्युअलचा क्रॉस व्हाईट कलर्ड इंडिव्हिज्युअल बरोबर केला तर फिनोटाइप झाले. आता इथं दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होत असल्यामुळं दोन्हीसाठी सिम्बॉल वेगळेच वापरावे लागतील. पूर्वी कसं होतं, एक जीन एक्सप्रेस होत होता, दुसरा सप्रेस होत होता. एक डॉमिनंट होता, दुसरा रेसेसिव्ह होता. डॉमिनंटला कॅपिटल लेटरने आपण इंडिकेट करत होतो, रेसेसिव्हला स्मॉल लेटर वापरत होतो. परंतु इथं दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होत असल्यामुळं दोन्हीला सिम्बॉल वेगळे, कॅपिटल आर आणि WW. These are genotype. All gametes containing capital R, all gametes containing W. Then RW. These are roan colored F1 generation. म्हणजे व्हाईट कलरचा इंडिव्हिज्युअल, त्याच्यावर रेड कलरचे पॅचेस. कारण दोन्ही जीन इथं इक्वली एक्सप्रेस होतात म्हणून त्याला आपण म्हणतो कोडॉमिनन्स. Then they are allowed to selfing, RW into RW, selfing. इथं गॅमेट्स 2 टाईपचे RW गॅमेट्स. Now arrange these gametes in Punnett square. हे गॅमेट्स आपल्याला आता पुनेट स्क्वेअर मध्ये मांडून घ्यायचे आहेत आणि लॉ प्रोबॅबिलिटी वापरायचा. RW WW. हे कसं आहे रेड, हे कसं आहे रोन, हे कसं आहे रोन आणि हे कसं आहे व्हाईट. म्हणजे F2 मध्ये काय मिळाले, F2 मध्ये काय मिळालं इथं, रेड, रोन आणि व्हाईट रेशो मिळाला, फिनोटिपिक रेशो मिळाला 1:2, 2:1. रेड 1, रोन 2 and white 1. So 1:2, 2:1. त्याचबरोबर जिनोटिपिक रेशो कॅपिटल R1 बरोबर आहे. RW2, WW1. So 1:2, 2:1. In this cross also both phenotypic and genotypic ratio are same. Now question may ask,
यावर महत्वाचा MCQ विचारला जाऊ शकतो. In which of the following cross both phenotypic and genotypic ratios are same? Incomplete dominance त्याला ब्लेंडिंग इनहेरिटन्स पण नाव आहे. कोडॉमिनन्स त्याला मोझॅक इनहेरिटन्स पण नाव आहे. हे दोन्ही एक्झाम्पल तशाच टाईपचे आहेत. तशाच टाईपचे दोन्ही एक्झाम्पल आहेत. हे झालं इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स बद्दल. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे हे कोडॉमिनन्सचं. ब्लड ग्रुप सिस्टीम जे आपली आहे ते कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. हां, आपली जी ब्लड ग्रुप सिस्टीम आहे ते कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. यामध्ये आपण काय सांगतो तर A आणि B दोन अँटीजन्स आहेत RBC वरती. ज्यांच्या RBC वरती दोन्ही अँटीजन असतील त्यांचा ब्लड ग्रुप AB अँड AB आर कोडॉमिनंट. म्हणजे कोडॉमिनंट हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला याच्यानंतर स्टडी करायचा आहे नेक्स्ट कन्सेप्ट मल्टिपल अलील्स. मल्टिपल अलील. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो, दोन जीन एक कॅरेक्टर कंट्रोल करतात. मल्टिपल अलील मध्ये आपण म्हणतोय मोर दॅन 2 जीन्स कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर देन इट इज कॉल्ड ॲज मल्टिपल अलील. आणि ओरिजिनल ज्या वाइल्ड अलील्स असतात त्यांच्यामध्ये म्युटेशन होऊन या म्युटंट अलील्स तयार होत असतात. म्युटंट अलील्स तयार होत असतात. आपण इथं ब्लड ग्रुपच्या किंवा याच्या एक्झाम्पलच्या डिटेलमध्ये जाण्यापूर्वी थोडीशी माहिती आपण याबद्दल घेऊया. यू नो आवर RBC या आहेत आपल्या RBC बाय कॉन्केव. का बाय कॉन्केव आहे? टू इन्क्रीज द सरफेस एरिया. त्यासाठी या RBCच्या मेम्ब्रेन वरती स्पेशल टाईपचं ग्लायकोप्रोटीन असतं. जर त्याच्यावर A नावाचं ग्लायकोप्रोटीन असेल तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असेल A. जर B नावाचा अँटीजन त्याच्या RBCच्या मेम्ब्रेन वरती असेल तर त्याचा ब्लड ग्रुप B. काही लोकांच्या RBC वरती A पण अँटीजन आहे, B पण आहे, दोन्ही ग्लायकोप्रोटीन असतील तर त्यांचा ब्लड ग्रुप झाला AB. आणि काहींच्या RBC वरती दोन्ही नाहीत त्यांचा ब्लड ग्रुप होणार O. म्हणजे ब्लड ग्रुप मध्ये आता जीन असं लिहितो आपण IA. ज्यांचा ब्लड ग्रुप IA असं जिनोटाईप, त्याचे जिनोटाईप हे जीन्स असे आपण इथं लिहितो. आणि IB हे वाइल्ड टाईप झाले पण म्युटेशन होऊन O नावाचा नवीन ब्लड ग्रुप निघाला, तयार झाला.
IO किंवा त्यालाच आपण आय रेसेसिव्ह आहे. हा ओ हा रेसेसिव्ह असतो. ज्याप्रमाणे डॉर्प आहे. आणि तुम्हाला त्यावर एक क्वेश्चन सगळीकडे महत्वाचा विचारला जाऊ शकतो. रेसेसिव्ह कॅरेक्टर इज ऑलवेज होमोझायगस ऑर प्युअर, इट नेव्हर हायब्रिड. हे लक्षात असू द्या. बट डॉमिनंट कॅरेक्टर मे बी प्युअर कॅपिटल T, मे बी हायब्रिड कॅपिटल T स्मॉल t, बट स्मॉल t इज ऑलवेज प्युअर. हे लक्षात असू द्या. आता आपला ब्लड ग्रुप जो आहे ते कशा पद्धतीनं असतात त्याच्याविषयी आपण इथं चर्चा अगोदर करूया. एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप ए असेल तर IA दॅट इज अ होमोझायगस ए, और IAIO that is heterozygous A. ज्यांचा ब्लड ग्रुप बी आहे IB असा तरी तो असेल प्युअर, किंवा IBIO म्हणजे हेट्रोझायगस बी असू शकतो. आणि AB ब्लड ग्रुप आहे त्यांचा असाच आहे, कोडॉमिनंट आहेत ते. आणि रेसेसिव्ह म्हटलं तर IO तो रेसेसिव्हच आहे, किंवा त्यालाच आपण आय या नावानं सुद्धा ओळखतो. तुम्हाला यामध्ये एखादं एक्झाम्पल दिलं जाईल की पॅरेंटचा ब्लड ग्रुप ए आहे आणि बी आहे, तर त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंगमध्ये कोणकोणत्या पॉसिबिलिटीज असतील असा जर क्वेश्चन एक विचारला, तेच एक्झाम्पल आपण इथं घेऊन मल्टिपल अलील सिस्टीमचा विचार करू. जसं इथं आपण समजा मेल आहे IAIO इंटू फिमेल काय IBIO. इथं गॅमेट किती टाईपचे तयार होणार? 2 टाईपचे, IA कंटेनिंग गॅमेट्स, IO कंटेनिंग गॅमेट्स. इकडं सुद्धा IB कंटेनिंग गॅमेट्स, IO कंटेनिंग गॅमेट्स. आणि तुम्ही लॉ प्रोबॅबिलिटी इकडं असंही क्रॉस करू शकता किंवा तुम्ही असं मांडून घेऊ शकता, अडचण काहीच नाही आहे. मांडून घेऊ शकता किंवा तुम्ही असाही क्रॉस करू शकता. IAIO IBIO काय होईल? IAIB, त्यानंतर IBIO, यानंतर IAIO आणि यानंतर IOIO. म्हणजे इथं AB ब्लड ग्रुप असलेले ऑफस्प्रिंग पण असू शकतात, बी ब्लड ग्रुप असलेले ऑफस्प्रिंग सुद्धा असू शकतात, ए ब्लड ग्रुप असलेलं ऑफस्प्रिंग सुद्धा असू शकतं, आणि ओ ब्लड ग्रुप असलेले ऑफस्प्रिंग सुद्धा असू शकतात. म्हणजे जर दोन्ही पॅरेंट हेटेरोझायगस ए आणि बी असतील तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये सर्व प्रकारच्या पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. सर्व पॉसिबिलिटी त्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला यामधून MCQ कसा विचारला जातो
पॅरेंटचा ब्लड ग्रुप सांगितला जातो, ऑफस्प्रिंगचा विचारला जाऊ शकतो किंवा ऑफस्प्रिंगचा दिलाय, पॅरेंटचा काय, अशी एक्झाम्पल यामध्ये विचारू शकतात. आणि ब्लड ग्रुप सिस्टीम ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एका इंडिव्हिज्युअलकडनं दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला ब्लड द्यायचं असेल तर त्याच्यासाठी ब्लड ग्रुप सिस्टीम माहीत पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर इथं तेच आहे. ब्लड ग्रुप ए असेल तर IA किंवा IAI किंवा O म्हणू शकतो. बी ब्लड ग्रुप असेल तर असं, AB असेल आणि O असेल तर IO किंवा II असंही करू शकता तुम्ही. ज्यावेळी आपण एखादं ब्लड ग्रुप चेक करतो त्यावेळी काय करतो, इथं प्रिक करतो आपण आणि ब्लडचे त्या स्लाइडवरती 3 ड्रॉप घेतले जातात आणि त्याच्यावर अँटीसिरा मिळतात A, B आणि D नावाचे. आणि मग तिथं जिथं क्लॉटिंग होईल, ॲग्लुटिनेशन होईल, क्लम्पिंग होईल, तो ब्लड ग्रुप असणार, तो ग्रुप असणार. जर फक्त A मध्ये क्लम्पिंग झालं, A निगेटिव्ह. A आणि D मध्ये, D शेवटचा D आहे, D म्हणजे तो RH फॅक्टर साठी आहे तिसरी टेस्ट. A आणि D मध्ये निघालं तर A पॉझिटिव्ह. पुन्हा दुसरं B फक्त निघालं, B मध्ये क्लम्पिंग मिळालं, B निगेटिव्ह. B आणि D मध्ये निघालं, B पॉझिटिव्ह. तिन्हीकडं मिळालं क्लम्पिंग, AB पॉझिटिव्ह. A आणि B मध्ये निघालं, AB निगेटिव्ह. कुठंच मिळालं नाही, O निगेटिव्ह, युनिव्हर्सल डोनार. आणि शेवटी निघालं D मध्ये तर O पॉझिटिव्ह. ब्लड ग्रुप सिस्टीम आपल्याला माहीतच आहे, तेच इथं दाखवलेलं आहे. हे पॅरेंटचे अलील्स आणि जिनोटाइप ऑफस्प्रिंग मध्ये काय काय पॉसिबिलिटी आहेत हे दाखवलंय. हे बघा, इथं A अँटीजन आहे, B अँटीजन आहे, इथं AB आहे आणि याच्यावर काहीच नाही दाखवलंय RBC वरती. हा दाखवलं इथं. आणि आत्ता जे आपण दाखवलं तसे एक्झाम्पल इथं, हे पण एक वेगळं एक्झाम्पल आहे. फादरचा ब्लड ग्रुप AB आहे आणि मदरचा समजा O आहे, तर पुढच्या जनरेशनमध्ये काय, हे सिंपल क्रॉस आहे, त्याच्यावरनं तुम्ही करू शकता. हां, काही अडचण नाही आहे. ठीक आहे. ब्लड ग्रुप सिस्टीम, आपली ब्लड ग्रुप सिस्टीम याप्रमाणे आहे. आणखी एक्झाम्पल मल्टिपल अलीलचं इथं दिलेलं आहे. विंग साइज इन ड्रॉसोफिला. पुढं आपल्याला याचा स्टडी करायचाच आहे, परंतु पहा, ड्रॉसोफिलामध्ये विंग साइज ही मल्टिपल अलील नावाची कॅरेक्टर कशी आहे बघा. इथं फुल विंग असलेले असतील हे इंडिव्हिज्युअल तर त्याला म्हणायचं VG+. जर थोडे लहान झाले असतील, निकड असतील तर VGNI. नॉच तयार झाला असेल इथं VGNO. स्ट्रॅप एकदम लहान होत असेल, स्ट्रॅप्ड असतील VGST. आणि व्हेस्टिजियल असेल विंग तर VG ओनली. तर अशा प्रकारे मल्टिपल अलील्स हे सुद्धा, म्हणजे या ड्रॉसोफिलामध्ये मल्टिपल अलीलचं हे एक एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर रॅबिटमध्ये कोट कलर हे सुद्धा एक्झाम्पल मल्टिपल अलीलचं आहे. परंतु आपल्याला एवढी माहिती असेल तर सफिशियंट झालं. सो दिस इज अबाउट
multiple alleles.